हॅलो मित्रांनो, नमस्कार. ऑलराऊंडर कोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत. भात लावणीची कामं पूर्णपणे पावसातून, आणि यावर्षी तर पाऊस तुफान होता आणि तो माणूस इतका कंटाळलेला असतो ना की कधी एकदा भात लावणी होते नाही, मी कधी एकदा घरामध्ये बसतोय असं त्याला होतं. आणि अर्थात ही भात लावणी संपल्यानंतर माणसाने सुद्धा थोडीशी विश्रांती घेतली होती. पाऊस मात्र अविरत चालू होता आणि त्याने विश्रांती मात्र आता घेतली आहे. 2-4 दिवसानंतर आता आम्हाला सूर्यनारायणाचं दर्शन व्हायला लागले. आता आपण पाहत असाल सूर्य मस्तपैकी चमकू लागलेला आहे, त्याच्यामुळे हिरवीगार शेतं सुद्धा चमकणारे तुम्हाला आता बघायला मिळते. आणि विसावा घेत असलेला हा कोकणातील शेतकरी पुन्हा एकदा आपला शेताकडे वळू लागलाय. कशासाठी प्रश्न पडलाय. तर थोडस धीरधार तुम्हाला मी दाखवतो. हा, शेतातली कामं आता पुढची जी करायची आहेत ना ती आता महत्वाची आहेत. बघा, हे शेत तुम्हाला आता दिसत असेल. अशा या शेतामध्ये भात लावणी केल्यानंतर सुद्धा काही गवताचा भाग हा त्याच्यामध्ये उगवून येतो. वाहत्या पाण्यातून येत असतो किंवा नॅचरली पद्धतीने तिथे उगवलेला असतो. तो भात लावणीच्या वेळेत तुम्हाला दिसून येत नाही, कारण तो लाल चिखल, त्याच्यावर आपली असणारी कामकाजाची पद्धत त्याच्यात तो दिसून येत नाही. आता मात्र शेतातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे, तुम्ही बघताय. आणि तिथे आता तो गवत सद दिसता येतोय. माती सुद्धा चांगली बसलेली आहे. नाहीतर पावसाळ्यात ही कामं करायची म्हटली ना तर चिखलात पाय इतके जातात की बाहेर पडणं कठीण होतं. आता माती सुद्धा चांगली बसलेली आहे. त्याच्यामुळे आज आम्ही आलेलो आहोत या आमच्या शेतावरती शेतातली बेनणी काढण्यासाठी. तर हे तुम्हाला सांगायचं आहे, शेतातली बेनणी, बांधावरची बेनणी ही वेगळ्या पद्धतीची असतं. हाच आमचा मधला बांध आहे, याची बेनणी आहे ती आहे, शी करायचीच आहेत आम्हाला. पण याच्यापेक्षा जास्त त्रास देणारा कुठली बाब असेल तर शेतामधले उगवलेलं गवत, वाहून आलेलं गवत. आता तुम्हाला मी दाखवतो. भाताच्या रोपासोबतच हे बहरलेलं जर पाहिलं तर हे गवत आहे. पुढे जाऊन हे गवत म्हणजे पुष्पगुच्छच होतो. वेगवेगळ्या पद्धतीचे गवत असतात. हा एक प्रकार झाला. हे बघा, हे जे मध्ये गवत आहे ना, हे यांना आपण काय लावलेलं हे गवत नाही, पण त्याची वाढ इतकी होते ना. निसर्गाचं काय सूत्र आहे कोणास ठाऊक. ज्याला आपण खत टाकतो, ज्याच्यावरती आपण मेहनत करतो, वेळ घालवतो, त्या भाताच्या वाढीपेक्षा गवताची वाढ मात्र भयानक होते. अरे भाई, नेचर तो नेचर हे म्हणतात ना, तेच खरं. हे बघा, असं मध्ये मध्ये जे गवत झालेलं आहे, हे जर आत्ताच आम्ही जर वेगळं केलं नाही ना तर आम्हाला पुढे जाऊन खूप त्रास होणार आहे. म्हणून ते आता आम्ही काढण्यासाठी, गवत काढण्यासाठी, बेनणीसाठी आता आम्ही शेतावरती आलेलो आहोत. इथे काय आता मी हात घालत नाही, परंतु वरच्या शेतामध्ये आता आमचे बेनणीचं काम चालू झालं. हळूहळू आम्ही इथे येऊ आणि पुन्हा एकदा शेत अजून चांगलं स्वच्छ दिसेल आपल्याला. तर चला, बेनणीचं काम चालू झालेलं आहे, तिकडे आपण जाऊया. पण पाहत असाल, गेल्या 2 दिवसापासून जी बेनणी चालली आहे ना आमची, ती बांधाची बेनणी चाललेली आहे. अशा पद्धतीने बांध आम्ही पूर्णपणे स्वच्छ केलेला आहे. आणि जे काय गवत असतं ना त्याच्या एका जागी आम्ही ढिगारा करतो आणि तो पण आता मरून जाईल. किती स्वच्छ वाटते. अशा पद्धतीने हा बांध बेंदल्यानंतर आता आम्हाला इथनं फिरणं वगैरे खूप आता सोपं वाटायला लागलंय. एक बांध अशा पद्धतीचा असतो, म्हणजे जमिनीला लागून समांतर पद्धतीने समतल पद्धतीचा असतो. तर दुसऱ्या पद्धतीने शेताचे बांध मंडळी असे सुद्धा असतात. याची सुद्धा बेनणी करणं गरजेचं आहे. याला गवत तसं फार कमी येतं, परंतु हे वाढलेलं गवत आपल्या चालताना वगैरे बघा हे अंगावरती येणार पुढे जाऊन. त्याच्यामुळे याची सुद्धा आता बेनणी चालू आहे. चला, आता आपण व्हिडिओ करता करता थोडंसं बेनायला सुद्धा जाऊया. फायनली ज्या शेतामध्ये काम चालू आहे ना त्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहोत. तुम्हाला बघायला मिळत असेल, हे बघा, असं मध्ये मध्ये खूप गवत आहे. हे गवत काढणं आता खरं गरजेचं आहे. आणि पाणी आता शेतामध्ये आहे नाही अशा पद्धतीचं असल्यामुळे ते आम्हाला आता खूप सोपं जातंय. तसं ह्या शेतामध्ये आता त्या मानानं गवत कमी आहे ना, म्हणजे पाणी भरपूर होतं. तसं म्हणजे बघा मंडळी, जिथं पाणी साचतो तिथे गवत येत नाही. बुंदाजवळ जास्त तिथं गवत येत नाही. भाताची रोपं सुद्धा आपली छान आलेली आहेत. तुम्हाला कल्पना नसेल,
एक काडीचं आव्हानाचं एक उदाहरण देतो तुम्हाला. सध्या याचे फुटलेले फुटवे बघा, ही एकच काडी होती. एक काडी लावली तरी पण मला वाटतं आता 8, 9, 10 एक फुटवे त्याला दिसत आहेत. आणि पुढे जाऊन अजून ते मोठे, आता तर त्यांची वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे. जर आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा, ह्या गवतामध्ये कसलं कसलं गवत आहे, काय काय माहिती आहे यातलं, काय बोलतो आपण याला या गवताना? दाखवा एक एक जरा. मिरकट दाखवा असं. हे बघा, हा मिरकटाचा गवत. तुम्ही तुमच्याकडे काय बोलता ते जरा सांगितलं तर बरोबर पडेल. अजून याला कुरडू म्हणतात. अजून हा जरा पोयांसारखा काहीतरी दिसतोय. म्हणजे कल्पना करू शकत नाही एवढ्या पद्धतीचं प्रजातीचं गवत याच्यामध्ये येतंय. त्याचबरोबर हा एक वेगळाच गवताचा प्रकार आहे. तो पुढचा हा पुढे जाऊन हा पुष्पगुच्छासारखा होतो ना. असा एक हात फिरला ना की थोडं शेत सुद्धा अजून शिस्तीत येतो. तुम्हाला मी अजून बार दाखवतो. बार मंडळी, गवतातला हा एक अजून एक वेगळा प्रकार, पण तो अत्यंत सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. याला मी बार म्हणतो. हा आता तुम्हाला ओळखता येतोय. हळूहळू हा जसाच्या तसा भातासारखा तुम्हाला पुढे दिसणार. आणि नंतर ओळखण्याची एक त्याची खूण आहे. दिसायला मधी ते बघा सांगताय तिथे भातामध्ये हा पानाच्या पातेमध्ये जो मधीच पट्टा दिसतोय, जरा दिसू दे आम्हाला. पट्टा दाखवा, पट्टा. हा इथे जो पट्टा दिसतोय याच्यावरती वेगळीच एक चांदेरी पद्धतीची अशी किनार दिसते. आणि बुंदाजवळ सुद्धा तो चकाकतो. आणि इथून तो ओळखता येतोय. हा काढणं गरजेचं आहे, नाहीतर भाताच्या जवळजवळ दुप्पट याची उंची राहते. आणि तो त्रास पुढच्या वर्षाला पण तुम्हाला तो राहणार. म्हणून महत्वाचा तो वेचनात आमचं काम चालू आहे. अशा पद्धतीने कोकणात या शेतीची मशागत आनंद घेत चांगल्या पद्धतीने आज होत असताना बघायला मिळेल. म्हणजे खेकड्यांच्या नांग्यांसारखा असतो पुढे. मग तुम्ही किती आता तो कोवळ्या बाळासारखा तुम्हाला दिसतोय. आज नाही त्याला काढल्यात ना तर पुढे जाऊन अशा त्याच्या नांग्या वाढतील की मग आपल्याला अगदी प्रत्येक पार्ट त्याचा वेचून वेचून काढायला लागतो. तर कोकणातील शेती मशागतीचा हा आजचा व्हिडिओ म्हणजे आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. सुंदर सुंदर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ऑलराऊंडर कोकण चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.